संत कवी श्री दासगणू विरचित श्री गजानन महाराज प्रार्थना स्तोत्र। श्री गणेशाय नमः। हे सर्वदा सर्वशक्ती, हे जगोद्धारा जगत्पती, साह्य भावे सत्वरगती, याले करा कारणे। जे जे काही ब्रह्मांडात, ते ते तुझे रूप सत्य, तुझ्या पुढे नाही खचित कोणाचीही प्रतिष्ठा। तू निरंजन निराकार, तूच अवधूत दिगंबर, साकार रूप सर्वेश्वर, विश्वनाथ तूच की। जे जे काही म्हणावे, ते ते तुझे रूप वरवे, दासगणूस आता पावे, हीच आहे याचना। तूच काशी विश्वेश्वर, सोमनाथ बद्री केदार, महाकाल तेवी ओंकार, तूच की रे त्र्यंबकेश्वरा। भीमाशंकर मल्लिकार्जुन, नागनाथ पार्वती रमण, श्रीकृष्णेश्वर म्हणून वेरूळ गावी तूच की। तूच परडी वैजनाथ, निधी तटला तूच स्थित, रामेश्वर पार्वती कांत, सर्व संकट निवारता। हे कृपार्णवा नारायणा, महाविष्णू आनंद घना, हे शेषशायी परिपूर्णा, नरहरी वामना रघुपते। तू वृंदावनी श्रीहरी, तू पांडुरंग पंढरपुरी, व्यंकटेश तू गिरीवरी, पुरी माझी जगन्नाथ। द्वारकेसी नंदनंदन, नाम देती तुझ कारण, जैसे भक्तांचे इच्छिल मन, तैसे तुझ ठरविती। आता हे चंद्रभागा तटविहारा, या गजानन स्तोत्रा साह्य करा। हेच मागणे पसरुनी पदरा, तुझ विठ्ठले दासगणू। गजाननचे स्वरूप काही, ते तुझ्या विना वेगळे नाही। दत्त भैरव मार्तंड तेही, रूपे तुझीच अधोक्षजा। या सर्व स्वरूपा कारण, आदरे मी करी वंदन, माझे त्रिताप करा हरण, हेच आहे मागणे। हे महालक्ष्मी कुलदेवते, कृपा कटाक्षे लेकराते, पाही दास गणुते, हीच तुझला प्रार्थना। आता शंकराचार्य गुरुवर, देवीनाथ मंचिंदर, निवृत्तीदास ज्ञानेश्वर, समर्थ सज्जन गडीचे। हे तुकारामा महासंता, तुझ लागी दंडवता, करिता होई मला त्राता, नाही ऐसे म्हणू नका। हे शिर्डीकर बाबा साई, लेकरांसाठी धाव घेई, वामन शास्त्री माझे आई, माझी उपेक्षा करू नका। हे शेगावीचा गजानना, महासंता आनंद घना, तुला येऊ दे काही करुणा, या अजान दास गणूची। तुम्हा सर्वा प्रार्थून, स्तोत्र करीतो हे लेखन, माझ्या चित्ती म्हणून वास आपण करावा। जे जे तुम्ही वदवाल काही, तेच लिहिन कागदी पाही,
स्वतंत्रता मजला नाही, मी पोषणा तुमचा असे. माघ मासी सप्तमीस, वद्य पक्षी शेगावात, तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष, पंथाची या माझारी. उष्ट्या पत्रा वडी शोधन, तुम्ही केल्या म्हणून, मिळाले की नामाभिधान, पिसा पिसा ऐसे तुम्हा. उगीन वाढावी महती, म्हणून ऐसी केली कृती, तुम्ही साच गुरुमूर्ती, लपून बसया कारणे. परिविचारवंत जे ज्ञानी, ते तुम्हा लागी पाहुनी, भ्रमा हात फडी देऊनी, पाय तुमचे वंदितात. बंकटलाल दामोदर, हे दोघे चतुर नर, भ्रमाते सारून दूर, शरण आले तुम्हाला. बंकटलालाचे सदनास, तुम्ही राहिला काही दिवस, तेथे जानराव देशमुखास, मरत असता वाचविले. केवड पाजुनिया तीर्था, आपुल्या पदींचे समर्था, तुझ लागी दंडवता, असो आमुचा वरचेवर. तुझिया लीला निधीचा, नच लागे पारसाचा, तिटविने सागराचा, अंत कसा घेववेल. पितंबरा देऊनी भोपडा, नाल्यास तुम्ही पाठविला, जलते हो आणविण्याला, तहान लागली म्हणून. पितांबरासी बजाविले, ओंजळीने पाणी भले, न पाहिजे तुवा भरले, या माझिया भोपड्यात. जलात तुंबा बुडवावा, जले पूर्ण भरूनी घ्यावा, आणि तोच मला आणून द्यावा, यात अंतर करू नको. तुंबा बुडेल ऐसे पाणी, नभते नाल्या लागुनी, विश्वास ठेवून या वचनी, ऐसे केले पितांबरे. नाल्याची या जलासी, तुंबा तो लाविता सरसी, आपोआप त्या ठायासी, भव्य खाच पडली की. तुंबा त्यात भरत आला, ऐशी तुझी अगाध लीला, तिसाच वर्णण्याला, शेषही थकेल वाटते. सोमवारी प्रदोषासी, बंकटलालच्या सदनासी, भाविका आपण व्योमकेशी, दिसतसा महाराजा. यात नवलना तीडभर, काकी तूच शंकर रमावर. हे जे वडे चराचर, ते वडे तुम्हीच आहात की. तुझे स्वरूप यथा तथ्य, मानवासी नाही कळत, म्हणून पडती भ्रमात, मायावश होनी. प्रातकालचे वेळी, संपली होती दिवासडी, जानकी राम देईना मुडी, विस्तव तुमच्या चिलमीस. जानकी राम सोनार, बागेसरीचा वैश्वानर, द्यावयासी कुरकुर, करू लागला असे की. ते अंतर्ज्ञाने जाणून, कौतुक दाविले करून, चिलीम विस्तवा वाचून, पेटोनिया दाविली. सोनार विस्तव देण्याला,
नाही ऐसे बदला, म्हणून या येता झाला राग भगवंता कारणे. चिंचवने ते सोनाराचे, नासले अक्षय तृतीयेचे. प्राणघातक किड्यांचे, झाले त्यात साम्राज्य. अवघे टकमका पाहती, नाका पदर लाविती. एकमेका सांगिती, हे चिंचवने खाऊ नका. मग जानकी राम म्हणाला, साधू सविस्तव मीना दिला. त्याचा हा प्रत्यय आला, धन्य धन्य हा गजानन. मग तात्काळ उठून वेगेसी, आला बंकट सदनासी. हकीकत बंकट लालासी, सर्व केली निवेदन. बंकट लालाचे वशिल्याने, चरण धरिले सोनाराने. अनन्य भाव भक्तीने, गजाननाचे ते धवा. गुरुराया अंतर, मऊ आपले साचार. तेच काहो केले कठोर, मज विषयी समर्था. आता या चिंचवण्यासी, हात लावा पुण्य राशी. त्यावीन मी सदनासी, न जाय येथून. ऐसी त्याची एकूण गिरा, चिंचवण्याशी लाविले करा. चिंचवने तेच झाला झरा, अमृताचा विबुध हो. या परी जानकी राम शरण आला, अखेरा पुल्या पदाला. मुकीन चंदू कृतार्थ केला, खाऊन दोन कानवले. माधव नामे चिंचोलीचा, ब्राह्मण एक होता साचा. त्यास बोध अध्यात्माचा, तुम्हीच एक केलात. भ्रांती त्याची उठविली, प्रपंच माया तोडिली. मोक्ष पर्वणी लाधली, तया माधवा कारणे. ऐसे आपुले महिमान, श्रेष्ठ आहे सर्वांहून. पदरी असल्या विपुल पुण्य, पाय तुझे सापडती. वसंत पूजे कारण, घनपाटी ब्राह्मण. आनविलेत आपण, एन वेडी ते धवा. बंकट लाले आपणासी, नेले खावया मक्यासी. आपुलिया मड्यासी, अति आग्रह करुनी. मोहडे होती मड्यात, मधमाशांची भव्य सत्य. ती पेटविता आगटी प्रत, उठती झाली निजलिले. मधमाशाशी पाहून, लोक करीती पलायन. भय जीवाचे दारुण, आहे की प्रत्येकाला. तुम्ही मात्र निर्धास्त, बैसता झाला मड्यात. मधमाशा अतोनांत, बसल्या तुमच्या अंगावरी. लोक दुरुनी पाहती, परीन कोणाची होय छाती. तुम्हा सोडवया गुरुमूर्ती, मधमाशांच्या त्रासातून. बंकटलाल दुःखी झाला, पाहून त्या माशांना. त्यांनी मात्र थोडा केला, प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा. काही वेळ गेल्यावरी, तुम्हीच आज्ञा केली खरी. मधमाशांस जाया दुरी, ते अवघ्यांनी पाहिले. आपुल्या आज्ञेनुसार, मधमाशा झाल्या दूर.
बंकट म्हणे सोनार, आणवितो काटे काढावया. काकी मधमाशांचे काटे, रुतले असतील मोठे. ते लपून बसती बेटे, स्वामी अवघ्या शरीरात. म्हणून ते काढावया, सोनार आणवितो येठाया. आपण म्हणालात वाया, हा त्रास घेऊ नका. योगशास्त्र येते मला, मी योग बले काट्यांना. बाहेर काढितो त्याजला, सोनार कशास पाहिजे. ऐसे वदून कुंभक केला, ते धवा की आपण भला. तेने बाहेर काट्यांना, पडणे अवश्य झाले की. हे कौतुक सर्वांनी, पाहिले त्या ठिकाणी. जो तो मनुष्य जोडी पानी, स्वामी आपणा कारणे. आपण म्हणाला त्यावर, हे जीवांनो घटकाभर. बैसा या वृक्षावर, आता कोणास जाऊ नका. संकल्प बंकट लालाचा, पूर्ण करणे आहे साचा. सोहळा मका सेवण्याचा, निर्विघ्न त्याचा होऊ द्या. पहा माशा उठता क्षणी, तुम्ही गेलात पडोनी. संकट येता नाही कोणी, तारिता हे ध्यानी धरा. लाडू पेढे खावयास, लोक जमती विशेष. परिसाय संकटास, कोणीही करीना. हे तत्व ध्यानी धरा, ईश्वरासी आपुला करा. म्हणजे सफल होय खरा, तुमचा की संसार. ऐसा उपदेश भक्ताप्रती, साच केलात गुरुमूर्ती. एका मुखे खरू किती, मी आपुले वर्णन. कृष्णाजीचे मड्यात, दांभिक गोसावी आले बहुत. जे होते सांगत, शुष्क वेदांत जगाला. त्या गोसाव्याच्या ब्रह्मगिरी, महंता निला वाटेवरी. जो जडत्या पलंगावरी, तुम्हा जवळ ना बैसला. चहूकडून होता पेटला, तो अग्नी आपण शांत केला. तेने त्या ब्रह्मगिरीला, कौतुक अति वाटले. सर्व अभिमान सोडून, आपणा तो आला शरण. अग्नीचे ते अग्निपण, चांदण्या परी केले तुम्ही. टाकडीकर हरिदासाचा, घोडा ती द्वाडसाचा. तुम्ही हरविला तयाचा, द्वाडपणा तो क्षणात. घोडा आज्ञेत वागला, तो सर्वांनी पाहिला. अशक्य काही आपणाला, नाही उरले जगात. अडगाव आकोली गावात, कावडे शिरता भंडाऱ्यात. आपण पळविले क्षणात, आज्ञा त्यासी करून. अजूनपर्यंत त्या ठाई, कावडा येना एकही. संत जे वदतील काही, खोटे होय कोठून. प्रखर असुनी उन्हाळा, निर्जनशा काननाला. एन दुपारचे समयाला, कौतुक केले अभिनव. आकोलीच्या रानात, सर्वे नंबर 52. एका शुष्क गर्दडाप्रत, बनविली तुम्ही पुष्करिणी. भक्त आपुला पितांबर, कृपा होती त्याचेवर. तयाचाही अधिकार, थोर आपण बनविला. ज्योतिप्रत मिळाल्या ज्योत, भेद काही न तेथे उरत. खराच पितांबर पुण्यवंत,
साक्षात्कारी जाहला. वठलेल्या आंब्याला त्यांनी आणविला पाला, कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की. भीमा अमरजा संगमासी, क्षेत्र गानगा पुरासी. पर्णे फुटली टोन प्यासी, नरसिंह सरस्वती कृपेने. तेच कृत्य कोंडोली ते, करविले पितांबरा हाते. आपणची गुरुमूर्ते, हे स्वामी समर्था. वद्य पक्षात माघ मासी, सोमवतीच्या परवासी. क्षेत्र ओंकारेश्वरासी, गेले असता भक्त तुमचे. तेथे महानदी नर्मदेत, नौका फुटली अकस्मात. पाणी येऊ लागले आत, नाव बुडू लागली. त्या नौकेत आपण होता, म्हणून नर्मदा लावी हाता. फुटलेल्या ठाई तत्वता, ऐसा प्रभाव आपुला हो. नौका काठास लाविली, नर्मदेने आणून भली. आपणा वंदून गुप्त झाली, हे बहुतांनी पाहिले. त्र्यंबकपुत्र कवराचा, आपला भक्त होता साचा. जो अभ्यास वैद्यकीचा, हैदराबादी करीत असे. त्याची कांदा भाकर, आपण केली गोड फार. पदार्थ सारून निया दूर, इतरांनी आणलेले. जैसा द्वारकाधीश भगवान, कौरवांचे पक्वान. सांडूनिया भक्षण, करी विदुर कन्यांचे. तैसेच आपण केले, कवराचे अन्न बक्षिले. खऱ्या भक्तीचे भुकेले, आपण आहा महाराजा. सवडदचा गंगा भारती, तया फुटली रक्तपीती. तो त्रासून जीवाप्रती, आला असता आपणाकडे. लोक अवघे तिटकारा, करू लागले त्याचा खरा. कोणी न देती त्यास धारा, रोग भये करून. त्या गंगा भारतीस, येऊन देती दर्शनास. कोणी आपल्या शेगावास, ऐसी स्थिती जाहली. लोक म्हणती तया प्रत, मिसळू नकोस लोकांत. त्रास न द्यावा यत्किंचित, तू समर्था कारणे. तो गोसावी एके दिवशी, आला आपल्या दर्शनासी. डोई ठेवता पायांसी, मारिले आपण तयाला. थोबाड जोडिले दोन्ही हाते, लाथ मारून कमरेते. उलथून पाडिला रस्त्याते, थुंकून त्याच्या अंगावरी. बेडका पडता अंगावर, गंगा भारती हर्षला फार. मने आता होईल दूर, व्याधी माझी निसंशय. जो बेडका होता पडला, तोच त्याने मलम केला. अवघ्या अंगास लाविला, चोड चोडूनिया निज हाते. एषा रीती सेवा करीत, राहिला गोसावी शेगावात. तयाच्या महारोगाप्रत, आपण की हो निवटले. तुमच्या कृपेची यापुढे, औषध काय बापुडे. अमृत तेही फिके पडे, ऐसा महिमा अगाध. कोणतेही संकट, जरी येऊन पडले भक्तांवरी. ते निज कृपेने करिता दूरी, आपण साच दयाळा. संकटी खंडू पाटला प्रत, आपण देऊनी कृपेचा हात. न्यायाधीशाचे कचेरीत, निर्दोष त्यासी सोडिले. बाळकृष्ण रामदासी
होता बाडापूर ग्रामासी, त्या माघवद्य नवमीसी समर्थ दर्शन घडविले. घटकेत दिसावा गजानन, घटकेत सूर्याजी पंत नंदन, घटकेत भजन ते गणगण, घटकेट जय जय रघुवीर असे. तेने बाळकृष्ण घोटाळला, अखेर ओळखून आपणाला, समर्थ म्हणून नमस्कार केला, काय लीला वानुती. संत अधिकारे समान, मुळी न तेथे अधिक न्यून, जैसे भक्तांचे इच्छी मन, तैशी रूपे दिसती तया. गणेश दादा खापर्डे, उमरावतीचे गृहस्थ बडे, कृपा दृष्टीने त्यांकडे पाहिले आपण सर्वदा. या खापर्ड्याला वरड प्रांती, अनभिक्षित राजा बोलती, राष्ट्रोद्धाराची तळमळती होती खापर्ड्या कारणे. कोठे ना आले अपयश त्याला, हा तुमच्या कृपेचा महिमा झाला. बाळ गंगाधर टिळकाला तुम्हीच कृपा केलीत. भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला, ज्या गीतेने जगाला थक्क करून सोडिले. पार्थदेवांचा भक्त जरी राहिला वनवासा भीतरी, 12 वर्षे कांतारी ऐसे भागवत सांगते. भगवंताचा वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला, वनवास तो नाही चुकला तैसेच झाले टिळकांचे. संत कृपा असून शिक्षा झाली दारुण, ब्रह्मदेशी नेऊन मंडालाशी ठेविले. श्रोते त्याच मंडलात गीतारस केला ग्रंथ, जो आबाल वृद्धांप्रत मान्य झाला सारखा. कोलट करा हाते भला, आपण होता पाठविला. भाकरीच्या प्रसादाला मुंबईत टिळका कारणे. फळ हे त्या प्रसादाचे, गीता रहस्य होय साचे. भाष्यकार गीतेचे हे 6वे झाले की. पहिले शंकराचार्य गुरुवर, दुसरे रामार्जुनाचार्य थोर. मध्व वल्लभ त्यानंतर भाष्यकार जाहले. 5वी ज्ञानेश्वर माऊली, भावार्थ दीपिका टीका केली. जी मस्तकी धारण केली अवघ्या मुमुक्षु जनांनी. ज्ञानेश्वरानंतर 1-2 टीकाकार झाले परिणा आली सर. त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची. वामनाची यथार्थ दीपिका तैसाच कीर्तार नव देखा. हे ग्रंथ भाविका काही अंशे पटले की. गीतेचा अर्थ कर्मपर लावी बाळ गंगाधर. त्या टिळकांचा अधिकार वानायामी समर्थ नसे. मागील टीका समयानुसार अवतरल्या या भूमीवर. तैसाच आहे प्रकार या गीता रहस्याचा. त्या लोकमान्य टिळकांवरी आपण कृपा केली खरी. म्हणून तयाचा झाला करी गीता रहस्य महाग्रंथ. खामगावी डॉक्टर कवरा तीर्थ आणि अंगारा. आपण नेऊनी दिलात खरा ब्राह्मणाच्या वेशाने. ज्या योगे व्याधी त्याची समूळ हरण झाली साची. तुम्ही काळजी भक्तांची अहोरात्र वाहतसा. कन्या हळदी माड्याची बायजा नामे मुंडगावची. ही तुमच्या कृपेजनीची समता पाविती झालीसे. वरदहस्त बायजा श्री तुम्ही ठेविता निर्धारी. तीही झाली अधिकारी
केवळ तुमच्या कृपेने. मुंडगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला, तो येता दर्शनाला व्याधी दुर्धर हरली तुम्ही. सद्भक्त बापुन्य प्रती तुम्ही भेटविला रुक्मिणीपती. नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे. एक वेळी आपणाला गोपाळ बुटी घेऊन गेला, भोसल्याच्या नागपुराला अतिआग्रह करून. गोपाळ बुटी श्रीमंत भारी, हजारो पंक्ती त्याचे घरी. उठू लागल्या वरचेवरी केवळ आपल्या प्रित्यर्थ. इकडे शेगाव सुन्ने पडले, प्रेतवत दिसू लागले. मुखी तेज नाही उरले, मुडीच पाटील मंडळीच्या. शेगावीचे पुष्कळ जण आले नागपुरा जाऊन, परीन झाले दर्शन समर्थाचे कोणाला. चौक्या पहारे सभोवार, कडेकोट होते फार. समर्थाच्या पायावर शिर ठेवणे मुश्किल झाले. नागपुराहून आपणाला आणण्या हरी पाटील निघाला. 10-5 संगतीला भक्त घेऊन शेगावचे. आला सीता बर्डिसी गोपाळ बुटीच्या सदनाशी. तो तेथे दारापाशी शिपाई पाहिले 2-4. शिपायांनी पाटलाला जरी होता अटकाव केला, परीन तो त्यांनी जुमानीला बडकट होता म्हणून. हरी पाटील शिरला आत, गडबड झाली तेथे बहुत. तुम्ही धावून त्याचा हात धरिलात की प्रेमाने. जैसे वासरासी पाहता गाय धावे पुण्यवंता, तैसेच तुम्ही समर्था केलेत घरी बुटीच्या. गोपाळ बुटी धावत आले, हरी पाटला विनविते झाले. पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे. भोजनोत्तर समर्थाला जा घेऊन शेगावाला. तो आहे भक्तीस विकला शेगावकरांच्या निसंशय. सर्वांचे झाले भोजन, आपण निघाला तेथून. आशीर्वाद तो देऊन गोपाळ बुटीच्या कुटुंबाला. त्या पाटील हरिवरी कृपा आपुली अत्यंत खरी. श्री कल्याण स्वामी परी सेवेसा आपुल्या तत्पर जो. हरी पाटला कारण स्वामी तुमचे दुचरण. हेच महानिधान जोडले ऐसे वाटतसे. धार कल्याणचे रंगनाथ आले तुम्हा भेटण्याप्रत. गुरुराया या शेगावात शेगावचे भाग्य मोठे. श्री वासुदेवा नंद सरस्वती ते प्रत्यक्ष दत्तमूर्ती. ऐशा जगमान्य विभूती आल्या आपल्या दर्शनाला. जरी आपण देह ठेविला तरी पावतसा भाविकाला. याचा अनुभव रतनसाला आला आहे दयानिधे. रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ. त्याची तुम्ही पुरविली आड गोसाव्याच्या रूपाने. तैसेच बोरी बंदरावरी जांजड जो का लक्ष्मण हरी. त्याला भेट दिली खरी परमहंस रूपाने. तुमच्या लिलेचा तो पार कोणी न लागे तीळभर. मुंगी मेरू मांदार आक्रमण कैशी करी. टिटवीच्याने सागर शोषवेल का साचार. दासगणू हा लाचार आहे सर्व बाजूने. आपली वर्णन्या लीला महाकवीच पाहिजे झाला. मज सारख्या गुंगुरड्याला ते साधने कठीण. परी जो कासे परीस
तो सुवर्ण करी लोखंडास, उरवीन त्याच्या ठाई दोष, लोहपणाचा ये तुला हो. आपुली लीला कस्तुरी, मम वाणी मृत्तिका खरी, परिमान पावेल भूमीवरी, सहवासे या कस्तुरीच्या. माझे भाग्य धन्य धन्य, म्हणून तुमचे पाहिले चरण, आता न द्यावे लोटून, परत दास गणूला. सर्वदा सांभाळ माझा करा, दैन्य दुखाते निवारा, भेटवा मशी शारंग धरा, भक्त बा पुण्याच्या परी. आपल्या कृपे करून सानंद राहो सदा मन, सर्वदा घडो हरिस्मरण, तैसीच संगत सज्जनांची. अव्याहत वारी पंढरीची, मम करे भाविसाची, आवड सगुण भक्तीची, चित्ता ठाई असू द्या. अंत घडो गोदातिरी, या विनाशा नाही दुसरी, स्मृती राहो जागृत खरी, भजन हरीचे करावया. भजन करिता मोक्ष घडो, देह गोदातिरी पडो, सद्भक्तांसी स्नेह जडो, दासगणूचा सर्वदा. मागितले ते मला द्यावे, तैसे लोकांचेही पुरवावे, आर्त गुरुवरा मनोभावे, जे या स्तोत्रा पठतील. स्तोत्र पठका उत्तम गती, तैशी संतती संपत्ती, धर्मवासना त्याचे चित्ती, ठेवा जागृत निरंतर. भूतबाधा भानामती, भाविन स्तोत्र पठकांप्रती, लौकिक त्याच्या भूवरती, उत्तरोत्तर वाढवावा. हे स्तोत्र ना अमृत, होईल अवघ्या भाविकांप्रत, येईल त्याची प्रचित, सप्तावतो ठेविल्या. मोठ्याने करून गर्जना, बहावे साधू गजानना, शेगावचा योगी राणा, सर्वदा पाओ तुम्हा ते. सद्गुरुने चित्तास, पहा माझ्या करुणवास, बोलविले या स्तोत्रास, तुमच्या हिता कारणे. या ते असत्य मानल्यास, सुखाचा तो होईल नाश, भोगीत राहाल संकटास, वरचे वर अभक्तीने. अभक्ती ती दूर करा, गजाननाशी मूडी न विसरा, त्याच्या चरणी भाव धरा, म्हणजे जन्म सफल होई. स्तोत्र पठकांची आपदा, निमेल की सर्वदा, दृढ चित्ती धरापदा, गजानन साधूच्या. वाचे म्हणता गजानन, व्याधी जातील पडून, जैसे व्याघ्रा पाहून, कोल्हे लांडगे पडती की. स्तोत्र पठका भूमीवरी, कोणी न राहिल पहावैरी, अखेर मोक्ष त्याच्या करी, येईल की निसंशय. शके 1868 श्री क्षेत्र शेगावात, समाधी पुढे मंडपात, रचियेले स्तोत्र पहा. फाल्गुनवद्य एकादशी, मंगळवार होता त्या दिवशी, स्तोत्र गेले कडसासी, गजाननाच्या कृपेने. शांती शांती त्रिवार शांती, असो या स्तोत्राप्रती, स्वामी गजानन गुरुमूर्ती, आठवा म्हणे दासगणू. श्री हरी हरार्पणमस्तु, शुभं भवतु. इति श्री संत गजानन प्रार्थना स्तोत्र समाप्त.